केंद्र सरकारने आपला शब्द पाळावा, जातगणनेत ओबीसींचा कॉलम ठेवावा, असा सूर देशव्यापी ओबीसी आंदोलनातून निघाला। जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्लीमध्ये सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी देशव्यापी आंदोलन संपन्न झाले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष डॉक्टर भगवान ठाकूर यांनी देखील आपला आवाज उठवला। आलेल्या सर्व खासदारांना ओबीसींचा आवाज उठावा म्हणून निवेदन देखील देण्यात आले। यावेळी भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा हे देखील उपस्थित होते। सविस्तर बातमी अशी आहे की केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 मध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा कॅबिनेट निर्णय घेतला होता। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की आगामी राष्ट्रीय जनगणनेत 2027 ओबीसी आणि इतर जातींची गणना पारदर्शकपणे केली जाईल। मात्र प्रत्यक्षात आता जनगणना अर्जात ओबीसींचा कॉल नाही। ओबीसी सोबत ही धोखाधडी आहे। त्यामुळे या निर्णयाचे पालन केंद्र सरकारने करायला पाहिजे व जनगणनेत ओबीसींचा कॉल समावेश करायला पाहिजेच, असे मत ओबीसी आंदोलनातून पुढे आले। अनुसूचित जाती जमातीबरोबरच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केले होते। यासंदर्भात जनगणना आयुक्तांनी 22 जानेवारीला राजपत्र जारी करीत जनगणनेसंबंधी 33 प्रश्नांची सूची जाहीर केली आहे। त्यात 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख आहे, मात्र ओबीसींचा उल्लेख नाही। त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना होईल की नाही असा संभ्रम ओबीसींच्या मनात निर्माण झालेला आहे आणि यावर केंद्र सरकार कोणतेही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही। त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओबीसी महासभा अन्य संघटनांच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर दिनांक 23 मार्चला दुपारी 2 ते 5 या कालावधीत ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसह यूजीसी बिल 2026 लागू करावे, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, क्रिमिलेअरची मर्यादा 13 सप्टेंबर 2017 वाढली नाही, ती वाढवून 20 लाख करण्यात यावी आणि केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, आरक्षणाची 50% मर्यादा हटविण्यात यावी। केंद्र सरकारने 243D, 243T सेक्शन 6 मध्ये दुरुस्ती करून स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींना 27% आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या घेऊन देशव्यापी आंदोलन केले। ओबीसी हा सुद्धा मागास प्रवर्ग असताना त्याची नोंद का नाही, असा ओबीसींचा केंद्र शासनाला सवाल आहे। या संदर्भात केंद्र शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओबीसी महासभा आणि देशातील सर्व ओबीसी संघटनेतर्फे देशव्यापी आंदोलन केले। या आंदोलनात देशभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलन यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे, इंद्रजित सिंह, कमलेश गुप्ता, कार्याध्यक्ष शेषराव येलेकर, शरद वानखेडे, सुभाष घाटे, डॉक्टर प्रकाश भागरथ, दिनेश चोखारे, रत्नमाला पिसे, महिला अध्यक्ष ज्योतिताई ढोकणे, बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला, आंध्र प्रदेश अध्यक्ष शंकरण्णा, ओबीसी महासभाचे धर्मेंद्र कुशवाह, कोकण अध्यक्ष एकनाथ तारमळे, सुरेश पाटील, दत्ता पाटील, रामचंद्र देसले, रमेश तारमळे, डॉक्टर भगवान ठाकूर, सुनील पाटील, अशोक विशे, रमेश मुकादम, जनार्दन पाटील, प्रकाश गोंधळी, शिवराम वाळिंबे, बाळासाहेब खारीक, चिंतामण वेखंडे, अनिल निचिते, वसंत भेरे, भगवान फरणे, शिवाजी बेलवले आदींनी परिश्रम घेतले। ये देश आजाद हुआ तब से, संविधान की निर्मिती हुई तब से, ये अन्याय जल्द से जल्द दूर होना चाहिए। इसके लिए जो भी करना पड़े ओबीसी समाज ने आगे आकर ये जो समस्या है ये 2-4 महत्वपूर्ण है, इसके पीछे लगकर इस सरकार को झुकाना चाहिए ताकि ये सरकार ये सब हमको बहाल करे। आज इसी माध्यम से मैं समर्थन दे रहा हूँ। फिर से एक बार घोषणा दीजिए, ओबीसी समाजाचा विजय असो।